आजचा आपला टॉपिक सेल्फ रिस्पेक्ट देन वर्सेस इगो. तर फर्स्ट चॉईस सेल्फ रिस्पेक्ट की इगो, फर्स्ट कोण करते वर्क? किती सायलेंट झालेत यावरची रेकॉर्ड झालं पाहिजे ना. बरोबर. ॲक्च्युली काय होतं, आत्मविश्वास वाढवण्यासाठी मला थोडंसं मोटिवेशन द्यावं लागतं, पण मी आज मला थोडंसं थांबवणार आहे. कारण मागच्या सॅटर्डेला मी दिलेल्या प्रत्येक वेळेस बोलायचं की तुम्ही कोणतरी स्टार्टअप झालं पाहिजे, त्यांना ना बूस्ट ऑफ एनर्जी द्यावं लागते. पण आज असं म्हणतो विदाऊट बूस्ट ऑफ एनर्जी एक स्टेप कव्हर केलेली आहे, तर क्रिएट होऊ शकतं का तुमच्यामधून? सेल्फ रिस्पेक्ट लेफ्ट साइड and then right side ego. हाँ येस मॅडम. मॅडमसाठी क्लॅपिंग करतो एकदा. येस. आत्मसम्मान वही है जो आपके अस्तित्व को महत्व देती है. अगर आप किसी का अपमान करते हैं तो वह आपके स्वभाव बताती है कि आप कैसे हैं, और वहीं अगर आप किसी का सम्मान करते हैं तो वह आपकी संस्कार बताती हैं कि आप कैसे हैं. और कभी कभी दूसरों से तुलना करना ये हमारे इंसल्ट होगी. हर इंसान महान होता है, सिर्फ उस टैलेंट को समझना जरूरी है, उस चीज पे फोकस करनी जरूरी है. बट आपने जितनी भी बात कही है, आपको ऐसा लगता है कि ये सेल्फ रिस्पेक्ट इम्पोर्टेंट है या सेल्फ रिस्पेक्ट के पीछे भी कोई ईगो है? आपको क्या लगता है? इगो पासूनच सेल्फ रिस्पेक्ट चालू होतो सर. कसा प्रूव्ह करतात? कारण की आपल्याला एखाद्या बट आता तुमचा सेल्फ रिस्पेक्ट हा पॉइंट आहे, तर तुमचा सेल्फ रिस्पेक्ट वरती कसं कमांड टाकताल तुम्ही? सेल्फ रिस्पेक्ट आपल्याला एका स्पेसिफिक पोझिशनवर नेऊन ठेवतो. कारण की एखादी कुठली आपल्याला वस्तूची गरज आहे, तर मी माझ्यापेक्षा थोड्याशा श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीकडे गेली की मला ह्या गोष्टीची गरज आहे, किंवा मला हा टॉपिक थोडासा प्रॉब्लेमॅटिक वाटतो, तुम्ही मला समजून सांगाल का? तर बऱ्याचदा असं होतं की समोरच्याला असं वाटतं की मला माहिती आहे खूप, तर मी ह्या व्यक्तीला का सांगू. तो झाला त्याचा इगो, आणि त्यातून दुखावलेला माझा स्वाभिमान. तर मी असं ठरवलं की मी माझ्या कर्तृत्वाने ही गोष्ट मी मिळवल, पण मी त्याच्याकडे जाणार नाही. हा पण तुमचा इगो आहे असं वाटतं का? हा सेल्फ रिस्पेक्ट सर, हा स्वाभिमान, ह्याला इगो नाही म्हणत. समोरच्याने जो मला दाखवला की माझ्याकडे इतकं आहे पण मी ह्याला फुकटमध्ये का देऊ, तो झाला त्याचा अहंकार, की हा माझ्यापेक्षा थोडासा कमी आहे, थोडासा लो आहे, आणि ह्याला मी फुकट देऊन माझं म्हणजे नाही का त्यापेक्षा मी थोडासा हे होईल. तर तो माझा दुखावलेला झाला स्वाभिमान. तर मी त्याच्याकडे न जाता मी स्वतः त्या गोष्टीच्या शोधामध्ये जाईल, आणि ती गोष्ट जी मला हवी ती मी स्वतःच्या हिमतीवर मिळवेल. असं दूसरों से त्यांचा इगो हर्ट झाला तेव्हाच ते शिकायला तयार झाले ना. येस यामुळे त्यांचा ego इगो नाही हा. पाहिजेच. इगो हर्ट नाही झालेला, इगो हर्ट नाही, वाईट वाटणे आणि इगो हर्ट होणे याच्यामध्ये फरक मग ते असतो. समोरच्याला इगोच वाटणार ना, असं शब्दशः धरणार नाही ना माणूस. हा, नाही. वाईट वाटलं. समोरच्याकडे आहे आणि त्याची देण्याची प्रवृत्ती आपल्याकडे नाहीये, हा झाला त्याचा इगो, पण त्यामुळे दुखावला गेलेला आपला स्वाभिमान. मग एखाद्याचा इगो दुसऱ्याला काय म्हणतात सुधारू किंवा त्याला पुढे जायला पण प्रेरणा देऊ शकता ना. येस बरोबर आहे. येस पॉइंट आहे. ego येस पण पाहिजे. इगोची स्टेप सांगते की समोरच्या व्यक्तीला प्रेरणा देऊ शकतो, आणि ते इगो मधूनच तुम्ही परत रिटर्न काहीतरी स्वतःला अचीव्ह करण्याचा हे म्हणजे मला करताय. त्यांनी नाही सांगितलं किंवा मी तिथं हर्ट झाले म्हणूनच माणूस पुढे जातो. समोरचं म्हणजे जे इगो वाटलं- काही वेळेस म्हणजे चांगला निगेटिव्ह पण जरी आहे. असेल तर चांगला पण आहे. हो, चांगला येस पण. मॅडमसाठी क्लॅपिंग करतात बा. खूप सुंदर. पहा मॅडमची कमांड खूप स्ट्रॉंग आहे. इगो पण किती महत्वाचा आहे पहा. सेल्फ रिस्पेक्ट पेक्षा पिन त्याच्याशिवाय माणूस पुढे जात नाही. जाऊ शकत तिथंच नाही. थांबतो माणूस. आपल्याला कोणी काय बोलत नाही. आपण
कसं प्रूव्ह करणार? हा ठोकर लागल्याशिवाय आपल्याला काही शिकायला भेटत नाही असं म्हणतो ना आपण. येस येस. ठोकर जसं आपण लागणं काही- पण गरजेचं आहे. आपण काही काम काय म्हणजे आपण समजा काही करायला घेतलं काम, समोरचं म्हणलं तू हे करूच शकत नाही, आपला इगो हट होतो, पण आपले ते तयार होतं की मी हे करूनच दाखवणार म्हणून. त्यामुळे सेल्फ रिस्पेक्ट क्रिएट होतो सर. त्यामुळे Ego हटतो. सेल्फ रिस्पेक्ट मुळे माणूस स्वतःहून कष्ट करण्याची तयारी दाखवतं आणि स्वतःहून गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो, नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करतो. सेल्फ रिस्पेक्ट आणि तो प्रत्येक व्यक्तीमध्ये असला पाहिजे. फक्त इगो घेऊन जर तुम्ही पुढे जात असाल तर इगो म्हणजे अहंकार, तो माणसाला नेहमी खालीच आहे त्या पोझिशनवरच ठेवतो. पण सेल्फ रिस्पेक्ट हा नेहमी माणसाला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. वा, मॅडमसाठी क्लॅपिंग करताल पा इगोपेक्षाही सेल्फ रिस्पेक्ट तुम्हाला पुढे जायचं असेल तर खूप इम्पॉर्टंट आहे. आत्मसन्मान किती इम्पॉर्टंट आहे आणि तो असणं गरजेचं आहे. हा मॅडम तुम्ही. इस पे एक एग्जांपल दूंगी मैं, जो मैडम बोले इस पे ये कभी कभी कुछ रिश्तों को छोड़ देना ही बेटर होता है, ईगो के लिए नहीं, सेल्फ रिस्पेक्ट के लिए. वाह, एक्सलंट, नाईस. सेल्फ रिस्पेक्ट जसं की तुम्ही म्हणताय की इगो प्रत्येकामध्ये आहे आणि इगो शिवाय कामच होऊ शकत नाही. पण मॅडमच्या वाक्यामधून लक्षात ठेवा की निश्चित सेल्फ रिस्पेक्ट हा सगळ्यात प्रथम आहे आणि तो महत्त्वाचा आहे इगोपेक्षाही. तरी पण मग का इगो आहे? तुमचं काही ओपिनियन आहे त्याच्यावरती? तुम्ही जे शांत बसलात हा पण इगोच आहे, लक्षात ठेवा. इगो कुठं कुठं दिसू शकतो आणि कसा दिसू शकतो मी सांगितलंय. किती पोझिशन सिच्युएशन्स मॅटर करते पा. कारण तुम्ही जो एवढा विचार करता इगोबद्दल तो विचार प्रेझेंटच करत नाही, हा पण एक इगोच आहे. सर मी एक्झाम्पल सांगेन. हा. सरांनी जसं सांगितलं की ते कारगिलच्या युद्धामध्ये ज्यावेळी आपल्याला मॅप हवा होता आणि कोण ते कंट्री ने ना तो आपल्याला मॅप दिला नव्हता, त्यावेळी त्यांना झाला तो इगो आणि आपला दुखावला तो स्वाभिमान. Yes. पण आपण सेल्फ रिस्पेक्टनी त्यांना डबल भीक न घालता आपण आपला स्वतःचा सर तयार केला. येस, ओके, येस. आणि त्यामध्ये मध्यस्थी म्हणजे अटल बिहारी वाजपेयींनी केली. हो, हो. म्हणजे निश्चित वाव, नाईस, एक्सन. मॅडमसाठी परत एकदा क्लॅपिंग करताल पा. खूप सुंदर. मॅडम तुम्ही दोन्ही कमांडला टच ऑफ करताय, बरोबर? तुम्ही दोन्हीला करताय मग बोलता येत नाही. नाही ना, नाही, दोन्हींना नाही जरी करत तरी तुमचं ऑब्जेक्शन असलं पाहिजे त्याच्यावरती की इगो किती महत्वाचा आहे. जर इगो हार्ड झाला नसता तर मला वाटतं आपला स्वतःचा डिव्हाइस क्रिएट झाला नसता. हा मग ते होणारच हा नाही, मग तुम्ही बोला ना. नाही, ते काय होणार नाहीये. तिथं हट झालंच ना, त्या म्हणतात की तिथं स्वाभिमान होतच नाही की इगो बाई जर दाखवला, समोरच्याने इगो दाखवला तर आपल्यामध्ये तयार होतो तो सेल्फ. मग त्याच्यामुळे इगो महत्वाचाच आहे, इगो पाहिजे. त्यांचं म्हणणं इगो महत्वाचाच आहे. इगो शिवाय माणूस सेल्फ स्वाभिमानी होऊच शकत हा नाही. सेल्फ रिस्पेक्ट क्रिएट करण्यासाठी इगो महत्वाचा आहे. मला जर कोणी कमी लेखलं तर मग मी जर पुढे जायला जर पाहते तर जर समोरच्याला इगो वाटतो तर तिथं मी काही नाही करू शकत. पण इगो येणार तेव्हाच माणूस पुढे जाणार. सेल्फ रिस्पेक्टच्या अगोदर कधी Ego तरी राहणार ego आहे. येतोच आहे ना. म्हणजे त्यामुळं- जीवनात हार ते प्रूव्ह कसं करणार तुम्ही? त्यांचं म्हणणं आहे की सेल्फ रिस्पेक्ट हाच इम्पॉर्टंट आहे. तुमचं म्हणणं आहे की सेल्फ रिस्पेक्ट क्रिएट करण्यासाठी इगो प्रथम आहे, पण प्रथम नाहीये ते म्हणताय. आता आपल्याला तुम्ही आता समज एखाद्याने कमी लेखलं आपल्याला किंवा कशाच्या पण बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीत किंवा कोणतं पण राहील किंवा आर्थिक, आपण जर ते पुढं जायला हे करतो तर सर्वात पहिले आपलं इगोच हट होणार ना, त्याच्याशिवाय आपण पुढे नाही जाणार. इगो सुद्धा तेव्हाच तयार होतो ज्यावेळी त्यांना सुद्धा समोरच्याने हर्ट केलेलं असतं. ते स्वतःमध्ये सेल्फ रिस्पेक्ट येतो आणि त्याचंच कन्व्हर्जन त्या इगो मध्ये होतं जे की समोरच्याला देण्याची आपली पात्रता नसते. वा, मॅडमसाठी क्लॅपिंग करताल का? इगो स्टेप तुम्ही म्हणताय प्रथम आहे, पण याच्यातून प्रथम क्रिएट होत नाहीये, सेल्फ रिस्पेक्टच क्रिएट होतोय. कारण सेल्फ रिस्पेक्ट हा तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या सगळ्या स्पीड ब्रेकरला रिकवर करणार आहे. तर मग स्पीड ब्रेकर हा इगो आहे, तर तुम्ही कसं प्रूव्ह करणार? तुम्ही पैशाला महत्व देता. पैसा आहे इम्पॉर्टंट का नाही? आहेच, पण त्याला पण एक लिमिट आहे. जर पैशामुळे जर आपला रिलेशन जर खराब होत असतील तर तो पैसा महत्वाचा नाही. नाही, रिलेशनचा विषय वेगळा. पैसा महत्वाचा आहे की पैसा नाही महत्वाचा, जीवन जगण्यासाठी पैसा फार महत्वाचा हे आहे. माहीत असताना तुम्ही स्वतः दुसऱ्याकडे जायची गरजच काय? मग त्याच वेळेस तुमचा आत्मविश्वास वाढायला पाहिजे ना. त्यासाठी पॉईंट आहे बरं का. सरांसाठी क्लॅपिंग करत आलं बा. सरांचा क्वेश्चन खूप युनिक आहे. पैसा सांगा काय आहे? सेल्फ रिस्पेक्ट आहे का इगो आहे? इगोच येणार पैसा. मी कष्ट केले, मी मेहनत केली, मी खर्च केला सर्व. मी आई तर कोणाला देईन का? नाही देणार.
हे स्वतःला जाणीव पाहिजेत ना की हा मी चाललोय त्याच्याकडे मागायला का मग मी कमवतो ना. येस 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 क्लॅपिंग करताना सरांसाठी. मदतीची एक समजा हॉस्पिटल इमर्जन्सी आहे, काही काही लोक जगात असे सुद्धा आहेत की ते त्यांना माहिती आहे की समोरच्याला हॉस्पिटल इमर्जन्सी आहे, तरी सुद्धा ते द्यायला थोडंसं हे करतात की समोरचा दिलच हे कशावरून, हा त्याचा इगो झाला. समोरच्याला गरज असते ती त्याची कदाचित काय म्हणतात त्याला नीड असेल किंवा ती व्यक्ती त्यावेळी लाचार पण असते, पण त्यावेळी त्या व्यक्तीचा आहे ना आत्मसन्मान दुखावला जातो. नाही नाही मॅच होत. जगात जगण्यासाठी खूप काही अनुभव मिळते. असे पण व्यक्ती आहेत गरज आल्यानंतर फार हातापाय पडते, मला हे दे ते दे. गरज भागल्यानंतर मी कुठं पळून चाललो का मी देईन. सरांसाठी क्लॅपिंग करताल बा. येस येस पॉइंट आहे. येस पा आता आत तुमच्या म्हणजे स्वाभिमानावरती इगो वर्चस्व करतोय पा. आणि त्यातून आम्हाला एक प्रेरणा मिळते की कष्ट करावे लागणार आहेत. आम्ही कष्टाची तयारी दाखवतोय, त्या कष्टातून आम्ही पैसा उभा करून दाखवतोय. वाव एक्सलंट. मॅडम साठी क्लॅपिंग करताल म्हणजे याच्यातून प्रेरणा मिळते, मोटिवेशन मिळते. साहजिक आहे, तुम्हाला कोणतरी बोट दाखव या दिशेला पहा. तुम्हाला ते बोटची गरज आहे, गरज आहे. तुम्ही या दिशेला पहा म्हणलं बोट पाहता म्हणून तुम्ही दिशा तुमचा बघता. स्वाभिमान जागा होतोय. Yes. म्हणण्याचा उद्देश असा तुम्हाला बोट का दाखवा, तुमचं बोट स्वतः दाखवा. Clapping करतात सरांसाठी clapping. इगो मधून ज्या गोष्टी क्रिएट होतात ना त्या तात्पुरत्या असतात. सेल्फ रिस्पेक्ट मधून जे कष्ट तयार होतात ना ते लॉंग लास्टिंग. वाव मॅडम साठी क्लॅपिंग करतात. युनिक पॉइंट हा, युनिक पॉइंट. कारण की गर्व अहंकार आपल्याला एका जागेवर ठेवतो. सेल्फ रिस्पेक्ट सक्सेस पर्यंत जाण्याची. वाव मॅडम साठी अगेन क्लॅपिंग. सध्या तर आत्ता असं वाटतं मॅडमच्या प्रत्येक शब्दावरून की सेल्फ रिस्पेक्ट महत्वाचा आहे, इगो महत्वाचा नाही. कसं प्रूव्ह करता तुम्ही? आणि प्रूव्हमेंट म्हणजे इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, हा आपल्या प्रत्येक वाणीचा प्रत्येक शब्दांचा अर्थ निघला पाहिजे. बरं लक्षात ठेवा. इगो 0 आहे बरोबर ना. इगो 0 आहे. 1 लावला तर इगो लाखपर्यंत जातोय. तर 1 म्हणजे आत्ता सध्या स्टेपला इगो तुम्ही 0 आहात, ते प्लसकडे आहे. सर अजून एक पॉइंट आहे माझ्याकडे. हां हां की एक अशी एक सपोज तो आपला विषय नाही पण एक समजा राजकारणी व्यक्ती आहे आणि आपण आपल्या स्टेजचे लोक आहोत. जर आपल्याला एखादं काम त्या व्यक्तीकडून काढून घ्यायचंय, आता ती व्यक्ती थोडीशी कशी हा करेल करेल, जे प्रॉमिस देतात ते तर फेक आहे हे आपल्याला पण माहिती असतं, पण तरी तळवे चाटणं. कारण की त्या व्यक्तीला आहे इगो आणि आपण जी करतो ही झाली ती लाचारी. म्हणजे मला तसं बोलायचं नाही. येस 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 येस. पण ज्यावेळी आपल्याला ती व्यक्ती फेक प्रॉमिसेस करते पण त्या व्यक्तीला इगोच आहे, नंतर आपल्याला समजतं की आपलं तर काही काम ती व्यक्ती करणार नाहीये, हा झाला आपला सेल्फ रिस्पेक्ट. वाव येस मॅडम साठी क्लॅपिंग करतो अल्पा. खूप इम्पॉर्टंट मेसेज दिलेला आहे. आपल्याला माहिती की ती व्यक्ती करणार नाहीये, फक्त वोट करताना सगळ्यांनी याच्यावरती विचार करायला पाहिजे. दुखावतो त्यावेळी स्वाभिमान. वाव एक्सलंट. निश्चित ती निवड पण आपलीच आहे ना. हा मग तर ती तुम्ही निवड देताच पण ना. आपलीच आहे. साहजिक आहे ना, तुम्ही जातात ती निवड त्याच बऱ्याचदा वेळेस गरजेपोटी माणूस जातो. त्याच वेळेस व्यक्तीने विचार करायला पाहिजे होता मी ज्या व्यक्तीला मतदान करतो किंवा XYZ त्यावेळेस तुम्हाला का नाही नाही, सरांचा पॉइंट युनिक आहे. सरांसाठी क्लॅपिंग करतो अल्पा. जाऊ का? कारण ती चॉईस पण आपणच केलेली आहे. बरोबर. येस आता तरी वाटतंय की इगो महत्वाचा आहे. सेल्फ रिस्पेक्ट पारडं खाली झालेलं आहे. सेल्फ रिस्पेक्टचं पारडं खाली होऊ शकत नाही, इगो पुढे तर होऊ शकत नाही. कारण की मी जे सांगते ना की इगो माणसाला अहंकारी गर्विष्ठ बनवतो. की टायटॅनिकचं मी उदाहरण सांगते बरं. की टायटॅनिक ज्यावेळी बनला, ज्याने बनवला त्याने असं सांगितलं होतं की हे जहाज प्रत्यक्षात देव सुद्धा बुडवू शकत नाही आणि पहिल्याच त्याच्या ऍब्सोल्युटली करेक्ट. मॅडमने जे टायटॅनिक सांगितलंय ना त्याच्यामध्ये खूप सुंदर उदाहरण आहे पा. अभिमान, गर्व, अहंकार, अभिमान सगळ्या एकाच माळेचे मणी आहेत. पहिल्याच याच्यामध्ये बुडाला गर्वामुळे. बस मी नसला पाहिजे. तुम्ही केलेलं काम मॅडम जे बोलतायत त्या कामामध्ये पण गर्व नसला पाहिजे, अभिमान असला पाहिजे. आणि तो स्वाभिमान आणि अभिमान टिकवण्यासाठी तुमच्या वाणीमध्ये सत्यता आणि सातत्य खूप महत्वाचं आहे. मॅडमसाठी एकदा परत क्लॅपिंग करता. खूप सुंदर आणि एक सुपर आणि युनिक एक्झाम्पल तुम्ही क्रिएट केलेलं आहे. तर इथं परत रिटर्न दिसतंय
की तुम्ही किती मोठे व्हा, किती पैसा कमवा, काही कमवा, जर इगो आला तर नष्ट होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत, कमीत कमी नाही. स्वाभिमान आणि इगो एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, मान्य आहे? हा मॅडम आता तुम्हीच बोललात, बरोबर आहे का? हो, साहजिक येस येस एकाच नाण्याच्या हां दोन बाजू आहेत. साहजिक हे संगतीच आहेत ते, येस वेगळे नाही. हां हां हा स्वाभिमानामुळं इगोमुळं स्वाभिमान. स्वाभिमान आहे. They are depends on each other. येस येस पण बट त्यातल्या त्यात सुद्धा नाही बट ऍक्च्युली लक्षात ठेवा, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह बरोबर ना, राक्षस आणि मानव हे एकच आहेत, परंतु सगळ्यात महत्वाचा कायमस्वरूपी टिकवणारा कोण आहे हा प्रश्न आहे. स्वाभिमान म्हणजे आपण म्हणतो ना, इगो आहे की सेल्फ रिस्पेक्ट आहे? टिकून राहण्यासारखं तर सेल्फ रिस्पेक्ट आहे. इगो बरोबर घेऊन चालणं ते शेवटी आत्तापर्यंतचे जेवढे जगामध्ये महान व्यक्ती घडलेले आहेत, फॉर एक्झाम्पल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, जिजामाता असतील, मदर तेरेसा असतील, एव्हरीवन, तर मला सांगा सगळ्यात महत्त्वाच्यांनी इगो पकडला की सेल्फ रिस्पेक्ट पकडला? सेल्फ रिस्पेक्ट पकडला. महाराजांनी स्वकर्तृत्वावर स्वराज्य उभं केलं. वा येस मॅडमसाठी क्लॅपिंग करताल बा. तर तुमचं काय म्हणणं आहे, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण सगळ्यात जास्त प्रभावशाली कोण आहे, इगो की सेल्फ रिस्पेक्ट? आपण म्हणतो एकट्यानेच कसं अप्रूव्ह करायचंय? थांबा एकट्याने- नाही थांबा हां आता मी सगळ्यांकडे 1 बाय 1 येणार, कारण फक्त दोघंच नको आहेत आपल्याला, कारण आपल्याला 2 नाही बनवायचे, आपल्याला सगळ्यांना बनवायचं आहे. ओके, सगळ्यांच्या लाईफमधलं कॅलेंडर बदललं पाहिजे. कोणतं? कालनिर्णय नाही. येस येस मॅडम, तुम्ही तिथं आल्यानंतर बोलताल. हां, इगो कसा इम्पॉर्टंट आहे? जर इगो इम्पॉर्टंट असता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरंच संविधान लिहिलं असतं का? मग काय क्रिएट होतंय? काय वाटतं मॅडम? सेल्फ रिस्पेक्ट. सेल्फ रिस्पेक्ट. कारण त्यांनी ना किती नाही म्हटलं तरी स्वतःचा विचार न करता त्यांनी जगा म्हणजे आपल्या भारतासाठी काय करतील हे त्यांनी पहिले विचार केला. भरपूर अडचणी आल्या तरी पण त्याच्यावर त्यांनी मात करून त्या गोष्टी म्हणजे तुम्हाला इगोपेक्षा सेल्फ रिस्पेक्ट इम्पॉर्टंट असं वाटतं? एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. नाही, बाजू नाहीत. तुम्हाला काय वाटतं, इगो इम्पॉर्टंट? सेल्फ रिस्पेक्ट. अरे मॅडमने चेंज केली, पार्टी चेंज केली. ओके मॅडम, तुम्हाला काय वाटतं? सेल्फ रिस्पेक्टच्या अगोदर कुठेतरी इगो येतो नाही का. समोरच्याने आपल्याला दुखावलंय म्हटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी त्याकडे गेलो होतो त्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करतो नाही का. मग इथं इगो आपल्यामध्ये क्रिएट झाला, त्यामुळे आपण तिथपर्यंत त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकलो. नाही, पण सरांनी सांगितलं ना, मी तुम्हाला का दाखवू बोर्ड, तुमच्याकडे आहे ना बोर्ड, तर मग तुम्ही आपण त्यामुळेच आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न केलाय ना. आणि नाही, इगो इम्पॉर्टंट आहे की सेल्फ रिस्पेक्ट? इगो पण प्रूव्ह नाही होत पा. इगो. कसं प्रूव्ह करणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मला संविधानाविषयी असं काही बोलायचं नाही, आदर आहे. Yes, कारण yes. मी ते घेऊन चालतो. येस 100%. डॉक्टर बाबासाहेबांना कशामुळे ही वेळ आली? त्यांचा तिरस्कार केला, लोकांनी तिरस्कार केला, वाईट दाखवलं, असं केलं. पॉइंट आहे बरं का, लक्षात ठेवा, क्लॅपिंग करतात. येस, त्यांना त्यावेळेस सगळ्या सुविधा सर्व व्यवस्थित भेटलं असतं. त्यावेळेसच काही असं जाती धर्माचं किंवा हे खालच्या जातीचं, हे वरच्या जातीचं, पाण्याची अडचण, त्यांना गावात वावरण्याची, त्यांना जेव्हा अडचणी निर्माण झाल्या म्हणून त्यांच्या दात थोडंसं हे केलं झाल्यामुळं ते पुढं तयार झाले. मग त्यांनी त्या लोकांना, आपल्या गरीब लोकांना वर्षस्थानावर आणण्यासाठी प्रयत्न केले, कारण त्यांना ते दाखवलं. येस क्लॅपिंग करताल. येस 100%. बट मला असं बोलायचं, इगो निगेटिव्ह असला पाहिजे की पॉझिटिव्ह असला पाहिजे सरांच्या वाक्यानुसार? तर सरांनी जे बोलले तो निगेटिव्ह नव्हता, तो पॉझिटिव्ह होता. मग एका नाण्याच्या दोन बाजू कशा असू शकतात? नाही होऊ शकत, कारण सरांनी जे सांगितलेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा जो तिरस्कार केला, बरोबर 100% तो सेल्फ रिस्पेक्ट होता, परंतु त्यांनी जो परत क्रिएशन केलं तो निगेटिव्ह त्यांचा इगो नव्हता, तर पॉझिटिव्ह इगो होता, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये परिवर्तन आलं. पा मॅडम, तुम्हाला काय वाटतं? आपण आत्ताच्या जगामध्ये म्हणतो की आपण बाकीच्याचा विचार नाही केला पाहिजे, आपण स्वतःचा विचार करून स्वतः पुढे जायला पाहिजे. आपल्याला कोणी निगेटिव्हिटीने बोललं तरी आपण तिकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. आपण जर ते पुढे जातोय तर एक आपलं कुठंतरी इगो हर्ट होतो, किंवा आपल्याला कोणीतरी बोललं त्या विचारानेच आपण पुढे जातो, त्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. आणि जर आपण एकट्याने पुढे जातोय तर मग ते पॉझिटिव्हच झालं ना. त्याचं इगो हर्ट होणार तेव्हाच माणूस पुढे जाणार, आणि स्वतःवर जेव्हा लक्ष केंद्रित करणार तेव्हाच माणूस पुढे जाणार. निगेटिव्ह इगो की पॉझिटिव्ह इगो? नाही, हा पॉझिटिव्हच राहणार ना, निगेटिव्ह नाही. म्हणजे आम्ही तुम्हाला असं म्हणायचंय की सेल्फ रिस्पेक्ट सगळ्यात प्रथम आहे? नाही, इगो हर्ट होणार तेव्हाच आपण. निगेटिव्ह की पॉझिटिव्ह? नाही, इगो पॉझिटिव्हच, निगेटिव्ह. मग सेल्फ रिस्पेक्ट प्रथम आहे, कारण सेल्फ रिस्पेक्ट तुमच्यामध्ये क्युरियोसिटी क्रिएट करतो. काय क्रिएट करतोय?
क्युरियोसिटी क्रिएट करतोय आणि क्युरियोसिटी ही रिस्पेक्टफुल असते. तर मग निगेटिव्ह बाजू कशी होऊ शकते? हां सेल्फ रिस्पेक्ट इज मोस्ट मैडम, आपको कंफर्ट लग रहा है? जो आपने सॉरी मास्क लगाया, मुझे माउस बोलना था. ओके ओके ठीक है, कंटिन्यू. सेल्फ रिस्पेक्ट इज मोस्ट इम्पोर्टेंट बिकॉज इससे हमें ये सीख मिलती है कि सेल्फ रिस्पेक्ट अगर हम अपने अंदर रखें तो हम रहे ना रहे हमारा नाम रहना चाहिए. वाह एक्सलेंट. हम ना मतलब उनको जो बोलना था एकदम सही है. अगर हम रहे ना रहे, मग आम्ही इगोवाले माणसं असं म्हणू की आम्ही राहू नाही तर नाही राहू, आमचं वाईट मध्ये नाव राहिलं नाही तर चांगल्यामध्ये राहू, पण आमचं नाव राहिलं पाहिजे. इगोवाले असं सर फक्त नाव राहायला महत्व नाहीये. हां हां ती व्यक्ती काय नाव तर म्हणजे आता जनावर सुद्धा आहेत, प्राणी आहेत, Yes. ते सुद्धा येतात जातात. पण सरांनी सांगितलं अब्दुल कलाम लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत लक्षात राहिलेलं माणसाने Yes. नाव कमावणं महत्वाचं आहे. नाव कमावण्यासाठी इगो हा काहीच कामाचा नाही, सेल्फ रिस्पेक्ट महत्वाचं आहे. येस ॲब्सोल्युटली. मॅडमसाठी क्लॅपिंग करतात. सर जे बोलले ते निश्चित सरांच्या परिस्थितीनुसार त्यांनी मनस्थिती चेंज केली. मनस्थिती चेंज करण्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड लागतं, पॉझिटिव्ह इगो लागतो आणि सेल्फ रिस्पेक्ट लागतो. त्यामुळंच आपल्या लाईफमध्ये कायमस्वरूपी आपलं नाव राहतं. आणि सरांचंच एक्झाम्पल सांगते. सरांना इगो नव्हता, सरांना परिस्थितीने सेल्फ रिस्पेक्टने सर आज या पोझिशन पर्यंत आले. पा सर तुमचंच एक्झाम्पल तुमच्यावरती आहे पा. पण मला त्याची जाणीव होती म्हणून मी तिथपर्यंत, मला कोणी सांगितलं नाही की तू पण असं सर कर. तुम्ही इगोमुळे पुढे गेली की सेल्फ रिस्पेक्टने पण पुढे मला त्याची जाणीव होती. सर मला सांगा, ग्रॅटिट्यूड्स की ॲटिट्यूड्स? सर तुम्ही सेल्फ रिस्पेक्टने पुढे गेली की इगोने पुढे गेली? हां इगोने हां सेल्फ रिस्पेक्टने गेलात. येस मॅडमसाठी परत एकदा क्लापिंग करताल पा. सुंदर. हां मॅडम आप बोलो. ईगो हाँ बोलो. ईगो गलत है और सेल्फ रिस्पेक्ट सही है. तो बुराइयाँ कम चलती है, अच्छाइयाँ ज़्यादा चलती है. वाह एक्सलेंट. मॅडमसाठी क्लॅपिंग करतात. बुराई कम चलती है. मग ऐसा क्यों होता है? अंधेरे में डर लगता है और उजेले में ईगो ऐसी हो गई कि अंधेरा हो गया और सेल्फ रिस्पेक्ट ऐसी हो गई कि रोशनी हो गई. वाह एक्सलेंट. मॅडमसाठी क्लॅपिंग करतात. सुपर यूनिक. अंधेरे में रोशनी देनी है. मैडम ये ऐसा क्या हो रहा है कि आप पिछले सैटरडे में आप थे या यस सर. नहीं थे? नव्हती. पिछले नहीं उसके पहले. इसके पहले थे, लेकिन बीच में अगर बट ये जो कॉन्फिडेंस आपके अंदर का बिल्डिंग अप हुआ है इसका क्या रीजंस है? और आप ये क्या हो रहा है एग्जैक्ट? आपका जो परफॉर्मेंस लग रहा है, आपकी जो थिंकिंग पावर है, जो गोल्डन स्टेटमेंट है, एक यूनिक क्रिएशंस कर रहे हैं, क्या मतलब है इसके पीछे? इसके पहले डर लग रहा था, अभी डर को आपने खत्म किया है. कॉन्फिडेंस बढ़ गया. मेरा कॉन्फिडेंस नहीं था पहले, लेकिन आपने कॉन्फिडेंस बढ़ाए तो सर आपके लिए थैंक यू सो मच. यस थैंक यू मैडम. मैडम आपको क्या लगता है, आप जो सेल्फ रिस्पेक्ट में जो चेअर को आपने म्हणजे तुमची चेअरला जे धरून बसलेला आहात, बरं चेअरला जे तुम्ही धरून बसलेला आहात, तर याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे? तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट इम्पॉर्टंट वाटतो की इगो इम्पॉर्टंट वाटतो? सेल्फ रिस्पेक्ट. कसं प्रूव्ह करणं? आता कसं सगळी नंतर बोलू का, सगळ्याला भीती वाटत राहिली. मग हा तुमचा इगो आहे की सेल्फ रिस्पेक्ट आहे? इगो. आता राम आणि रावण यामध्ये तुम्ही कोणला आदर्श मानता, चांगलं कोणला मानता? वा बोला. हा? साजिद, रावण चांगला नव्हता होता. का? मग त्याला का म्हणून पहिलं स्थान नाही दिलं ईगो रावणाला? की वजह से वो रावणाला पहिलं स्थान का नाही दिलं? सरांचा खूप मोठा आणि एक स्पिरिच्युअलिटी क्वेश्चन आहे पा. खूप सुंदर. कारण की मला श्रीरामांमध्ये तसं नाही. इगो नव्हता. हां तो इगो नव्हता. मग सीता माता जेव्हा पुन्हा आल्या त्याला त्यांनी का नाही स्वीकारलं? माझा भाऊ कारण की काय करायला? इगो होता ना. हो हा? भरोसा नव्हता. नव्हता. हा? मान्य आहे? भरोसा आणि इगो मध्ये फरक आहे. हा point आहे बरं का भरोसा आणि इथं. ego मध्ये फरक आहे. हां. घमंड झालं तो साहजिक आहे. का नाही स्वीकारलं? रावण जेव्हा सीतेला घ्यायला आला आपल्या वेशामध्ये प्रवेश बदलून सीता माताला माते भिक्षाम दे, काय म्हणला? माते भिक्षाम दे. शेवटपर्यंत मातेसारखाच वागला. शेवटपर्यंत कधी सीतेला तो इतका बलशाली होता, सीतेला कधी कंट्रोल केलं असतं? केलं का नाही? कारण त्याला त्याच्या वाणीतून निघलं होतं माते भिक्षाम दे. त्याने त्याचा आदर ठेवला. तसं रामाने स्वतःची सीता
का नाही स्वीकारली? पॉईंट आहे बरं का, इथं तो लक्षात point ठेवा. विश्वासाचा आहे. तो पॉईंट विश्वासाचा आहे. इथं इगोचा पॉईंट नाही. रावणाला त्याच्या मग सोन्याच्या लंकेची विश्वास नव्हता तर रावणाने का जावे? हां इगोचा सर आपला टॉपिक इगोचा आहे. हां. रावणाला त्याच्या नाही, सोन्याच्या सरांनी लंकेची- म्हणजे ॲक्च्युली सरांनी जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते एक्झाम्पल पण त्या लेवलला येऊ शकतं पा. बरोबर, राम आणि रावण ह्या दोघांमध्ये काय फरक आहे, इगो की सेल्फ रिस्पेक्ट? सर रामाला गरज का पडली विभीषणाला विचारायची की याला कसं मारू? आणि रावणाला असा का प्रश्न मला, त्यांनी तर त्याच्या शक्तीने उचलून नेले असते. बरोबर ना, सीतामाताला उचलून नेलं असतं. सर मला तुम्ही सांगितलेलं मला म्हणजे सर सिरियसली सांगते मला माहिती नाहीये. मला परत सांगा. हां परत टॉपिक समजलेला नाहीये. सीता माताने जंगलामध्ये होते. हं? हरिण पाहिलं, लक्ष्मण आणि राम दोघं त्या हरणाला मारण्यासाठी गेले. हं? आणि ते सोने देऊन तिला वाटलं ड्रेस वगैरे बनव. आणि मग लक्ष्मण रेखा. हां. आणि रावणाच्या बहिणीचं नाक कापलं होतं कोणी, लक्ष्मणाने. ते बदला घेण्यासाठी रावण आपला वेश बदलून आला भिकाऱ्याच्या रूपामध्ये. तो म्हणला माते भिक्षाम देई. त्याच्या वाणीतून काय निघलं, माते भिक्षाम देई. त्याला तर माहितीच असेल त्यावेळेस, समजा आपल्याला नाही तर माहित, त्यावेळेस माहित असेल. त्याने आदराने बोललं, भिक्षा द्यायला आली, तिला उचलून घेऊन गेला, लंकेत नेलं. कधी तिच्यावर अत्याचार नाही केला त्यांनी, कधी बळजबरी नाही केली, काहीच नाही केलं. कारण तिच्या वाणीतूनच शब्द निघाला तर माते भिक्षाम देई. ती मातेचा दर्जा दिला त्यांनी शेवटपर्यंत तिला. मग ते हाँ. नहीं आती है, माते इसमें ईगो भी नहीं आती है, सेल्फ रिस्पेक्ट भी नहीं आती है, इसमें गद्दारी आती है. क्या बदल है? आपको किसी ने थप्पड़ मारा, आप गांधी जी तो नहीं हो. थप्पड़ मारा, पॉइंट है, पॉइंट. Yes, नहीं yes, करोगे yes. ना. आज के दौरान आपको जेंट्स के बराबर तुलना की है ना, है ना? Yes. 50% आरक्षण है आपको. Yes, 100%. बराबर तुलना है. तो फिर आप वो वैसे तो बोल नहीं सकते. बताओ. बोलो. अभी ईगो तो प्रभावशाली हुआ एग्जाम्पल से. का कन्फ्यूज झाला तुम्ही? सर म्हणले तसं जर एका गालात मारली तर तुमचा इगो हट हो, तुम्ही दुसऱ्याला देणारच ना लगेच, तुम्ही दुसऱ्या गालचं पुढे नाही करणार. एक मग तर इथं तुमची इगो चुकी व्हायचंच असेल ना. तर तुम्ही ती चुकी स्वीकारावी. चूक झाली, पुन्हा नाही होणार. म्हणजे चुकी असते तर नसती चुकी तरी तुम्ही दुसऱ्या गाल पुढे करणार नाही ना. स्वाभिमान पण बरोबर हाईट ठिकाणीच केल्याशिवाय पाहिजे. जगामध्ये चांगल्या बाबतीतच पाहिजे. बारामाची विषय नाही. हाईट केल्याशिवाय तुम्ही वर्चस्व स्थापित करू शकत नाही. आज अभ्यास करायचा तुम्हाला या लेवल पासून पुढच्या लेवल पर्यंत जायचं, तुम्हाला वर्चस्व स्थापित करायचं, हाईट द्यावाच लागणार आहे. कोणत्या गोष्टीची? समाजात वावरण्यापासून बट विदाउट इगो फाईट द्यायची असेल तर आपण विदाउट इगो दिली पाहिजे. जर गर्विष्ठपणाने जर आपण कुठली तेच म्हणतो ओव्हर आहे. कॉन्फिडन्सने करायला गेलो की नाही मी हे करणारच, पण तुमचे जर प्रयत्न कमी पडताय, तुमचा जर स्वतःवरचा आत्मविश्वास जर कमी पडत असेल तर विथ इगो पुढे जाण्यात अर्थ नाही. मान्य नाही मला. शक्य नाही. कसं सांगा. एक्झाम्पल देऊन सांगा. मान्य नाही, बरोबर आहे. इगो त्यांचा एकदम परफेक्ट आहे. एकदा इगोसाठी परत क्लॅपिंग करताल पा. तर मुलांना आपण ज्यावेळी ट्युशन लावतो, मुलांना ट्युशन आपण कशासाठी लावतो की एक्स्ट्रा नॉलेज यायला पाहिजे. शाळेमध्ये तर शिकवतातच, पण एक्स्ट्रा नॉलेज यायला पाहिजे. पण जर समजा 10वीचा मुलगा आहे, तो जर मनापासून त्यावर फोकस न करता की नाही मला मम्मी पप्पांनी क्लास लावले फक्त ह्या गोष्टीमुळेच तो जर पुढे जात असेल आणि तो जर स्वतःच्या मनाने त्यामध्ये काही एक्झिक्यूट करत नसेल तर साहजिकच आहे त्याला हवे तितके पर्सेंटेज पडू शकत नाही ना. नुसतं इगो घेऊन तो जर चालला की नाही मला क्लास लावले, हा त्याच्या मनामध्ये इगो आहे की क्लास म्हणजे मी 100% मला पडणारच. पण जर तो एक्सरसाइज जर करत नसेल, नाही. मुलगा सकाळी शाळेत जातो, संध्याकाळी मागे येतो. 5 तास 6 तास क्लासमध्ये शाळेमध्ये असतो. तो 5-6 तासात न शिकता तुमच्याकडे ट्युशन मध्ये 1 तासात 2 का तासात शिकतो? शिकतो. का शिकतो? काय भरोसा आहे तुम्हाला की 1 तासात हे टीचर मुलाला सर्व शिकवते आणि ते बाकीच्या वर्गाचे टीचर 5-6 तास लावून नाही शिकवत? मग ते टीचर त्या ठिकाणी ही पाहिजे. आई वडिलांची मानसिकता आहे, ही आई वडिलांची मानसिकता आहे आणि ती चुकी मान्य आहे का? मान्य आहे चुकी. नाही, आई वडिलांची मानसिकता तुम्ही प्रेरणा अशी द्या की automatic- तुम्हाला शाळेत जे शिकवलं ते तुम्ही रिव्हिजन करा. का ट्युशनला पैसे लावायचे? शाळेतले टीचर म्हणते ट्युशन लावा, नाही म्हणत. नाही म्हणत, नाही म्हणत, बरोबर. कारण त्याला म्हणतो आम्ही शिकवतो पुरतं शिकवतो ना. ते टीचर एक तासात असं काय शिकवणार का? आपण काय एवढा गोष्ट होईल? तोच काही मुलं मॅथ मध्ये कच्चे असतात, काही मुलं इंग्लिश मध्ये कच्चे असतात. तर त्या आई वडिलांचा हा गैरसमज आई वडिलांचा आहे ना मुलांचा. समजा त्या मॅडम साहजिक आहे, तुम्ही डायरेक्शनच रॉंग घेऊन राहिले बरं, कोणाला. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही कोचिंग क्लासला जास्त महत्त्व देताय आणि नाही, coaching जे काही समजा गव्हर्नमेंटने स्कूल आणि प्रायव्हेट स्कूल आहे त्यांना तुम्ही महत्त्व कमी करताय?
नाही सर, जे आपण शाळांमध्ये सर काही काही ठिकाणी 1-1 लाख रुपये फी, जर आपण 1 लाख रुपये फी भरून जर मुलांना आपण परत 50,000चे क्लासेस लावत असेल तर ते चुकीचं आहे, कारण की आपण शाळेतच एवढं चांगले घातलेले की त्या मुलाला ट्युशनची गरज पडली नाही. डेफिनेटली ट्युशनची गरजच पडली नाही. परत तरी पण सरांचं बोलणं हेच आहे, शाळेमध्ये 8 तास राहूनही सेल्फ रिस्पेक्ट डन. 8 तास राहूनही त्याच्यामध्ये एवढा प्रोग्रेस का दिसत नाहीये, पण कोचिंग क्लासमुळं 1 तासामध्ये एवढा प्रोग्रेस का दिसतो? वो सर मैं तो क्योंकि वही सब्जेक्ट ट्यूशन क्लास में वो बच्चा अकेला पढ़ता है और स्कूल में वही सब्जेक्ट 50 बच्चों के बीच पढ़ाई करता है. कौन असं करा काही ट्यूशन? नसतं, एकटं कौन नसतं. कहता है कि ट्यूशन में ट्यूशनमध्ये अकेला खूप बच्चा जण होता है? असतात. हाँ, असं आपकी काही अगर नाही. हैसियत है, टीचर आपके घर में आएगा, बच्चे को हाँ, पढ़ाने हाँ. वो बात अलग है. सबकी कैपेसिटी नहीं है. आपण तर तसे सोडतच नाही ट्युशन मध्ये. क्लास मधले क्वांटिटी आणि मॅडम तुमच्या याच्यावरती काय ओपिनियन आहे बोला. ट्युशन क्लासबद्दल का नाही नाही इगो रावणला खूप इगो होता म्हणून त्याने घात केला असं मला वाटतं. इगो होता म्हणून त्याची सोन्याची लंका इगोमुळे. इगोमुळं. मला इगो होता की मी अमर झाल्या आता एवढ्या देवांचं हे करून हा हा मला पण मारच शकत नाही. त्यांनी पण त्याचा स्वतः कष्ट केलते, तेवढे तपस्या केलत्या. कष्टामुळं हा? कष्ट आज तो पण त्याच्यामध्ये पूर्ण- अहंकार तयार पूर्ण झाला. जगाला एका जागी स्थापित, म्हणजे त्याच्याकडे एवढी शक्ती होते की हा आपल्या- सरांच्या एक्झाम्पलवरती बोलण्यासाठी ना मी 2 तास बोलू शकतो, पण आता तुम्ही नम्रतेने एक हात त्याने घेतला. कष्टाने मिळवलं, म्हणजे त्याने सेल्फ रिस्पेक्ट मधून मिळवलं, पण त्याच्यानंतर त्याचा इगो तयार झाला, म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट मुळे त्याचा इगो तयार झाला, तो तिथेच अडून राहिला इगोमुळे. पण तुमच्या बोलण्यावरून तसं वाटत नाही. सरांनी जे सांगताय ना तो इगो इम्पॉर्टंट आहे असं त्यांना म्हणायचंय. आता मला हे ego मुळे पण त्याची तुमच्याकडे सोन्याची एवढा लंका सुन हा? तुम्हाला कोणाची मार्गदर्शनाची गरज आहे? मार्गदर्शनाची गरज आहे ना? हो, प्रत्येकाला माणूस स्वतः होईपर्यंत शिकायची गरज असते. मग मला तेच कळत नाही, तुम्ही कोणीतरी तुम्हाला सांगितल्याशिवाय किंवा दाखवल्याशिवाय तुम्ही का दिशा निर्णय करू शकत नाही की मला हे असं- विथ इगो आणि विदाउट इगो दाखवण्यामध्ये फार फरक आहे. तुम्ही जर हर्ट करून जर तुम्ही समोरच्याला सांगत असेल की चल- मी स्वतः बोलतो नाही आलो तुमच्याकडे हात करायला. माहिती पॉइंट आहे बरं का. येस, इगोसाठी परत एकदा क्लॅपिंग करताल बा. कधी कधी नाही काही म्हणायचं, गरजवंताला अक्कल नसते. गरजवंत असा असतो की त्याला समोरच्याकडून काहीतरी अपेक्षा असते, पण ज्यावेळी तो समोरच्याकडून दुखावला जातो तर मग साहजिकच आहे त्याला स्वतःतूनच करावं लागतं, आणि तो सेल्फ रिस्पेक्ट त्याला पुढच्या नाही ते स्टेजला स्वतःमधून करायचं म्हणजे ऍक्च्युली इगो आहे की सेल्फ रिस्पेक्ट आहे. सेल्फ रिस्पेक्ट मधूनच आपण पुढे जातो. सेल्फ रिस्पेक्टच आपल्याला करायला भाग पडतो. नाही सेल्फ रिस्पेक्ट करायला भाग पडतो, पण तुम्ही जे इगोचा जो पाय आहे तो सेल्फ रिस्पेक्टच आहे. इगोचा पाया सेल्फ रिस्पेक्ट आहे, हो. पण प्रूव्ह होत नाहीये ना. तुम्ही येतात इकडे बघा ना. इगो तुमच्याकडे येत नाहीये. इगो कुठे येतं तुमच्याकडे? येस हा मॅडम बोलली. रावण को ईगो थी, इसलिए उनका सोने का लंका जला, वो नष्ट हो गए. और राम को सेल्फ रिस्पेक्ट थी, तो इसीलिए वो अभी तक है और उनका नाम है. वाह, इसके लिए क्लैपिंग होना चाहिए. एकदम बढ़िया. मेरे गांव में मेरे पड़ोस में राम का नाम है. लेकिन ध्यान में रखो, नहीं नहीं, उनका कहने का मतलब ये है रावण का भी नाम है, पर सबसे ज्यादा राम को पूजा जाता है, रावण को नहीं पूजा जाता. तो ये सेल्फ रिस्पेक्ट है. बाकी ठिकाणी मेरे रावणाला पुजतात, असं काही मेरे नाही. गांव में मेरे पड़ोस में मियाँ बीबी अगर है. रावण मियाँ अच्छी बीबी होती मेरी है बात तो सुनो. रावण एक- को चलाया one नहीं minute. जाता. हाँ. मियाँ बीबी है, 2 बच्चे, 2 लड़के, दोनों भी सर्विस करते हैं अच्छी जगह पे. बड़े का नाम राम है, छोटे का नाम रावण. हाँ सच में सच में. अगर ये झूठ लगता है मैं एड्रेस देता हूँ, 3 पॉइंट जा सकते हैं आप. हाँ. 3 पॉइंट जा सकते हैं. खरंच बोलताय तुम्ही. हाँ खरं आहे. मला तरी माझ्या अनुभवानुसार मला असं वाटतं म्हणजे रामायण आणि महाभारत घडण्याच्या पाठीमागं 2च विचार आहेत. एक शकुनी मामा आहे आणि एक मंथरा आहे. तर आतापर्यंत कोणाचं शकुनी नाव ठेवलं नाही, मंथरा पण ठेवलं नाही, पण रावण ठेवताय विशेष वाटते. निश्चित म्हणजे कुठंतरी काय असू शकतं. विचारसरणी असू शकते ना. येस येस येस. रावण समजा म्हणतात हे तर ठीक आहे, वाईट वाईट. हां हां. पण त्यांनी तेवढे कष्ट घेतले, तेवढे तपस्या केल्या, Yes. पूर्ण विश्व त्याच्या काम करू शकतो एवढे ते. तिन्ही पाताळ हे हो, सर्व तिन्ही. त्याच्या कंट्रोल, 9 ग्रह त्याच्या Control मध्ये. शनिदेव सुद्धा. सत्य इगोमुळे झालं होतं. नाही, नाही. सत्य इगोमुळे झालं होतं. अहो, आज आज त्यांना प्रेरणा इगोतून याच्यामधून आपण एक पॉइंट काढूया. मला सांगा, एखाद्या व्यक्तीला तुम्ही प्रेमाने जिंकू शकता की अहंकाराने जिंकू शकता? साहजिकच सर, प्रेमाने. शिवाजी प्रेमाने
प्रेमाने माणसाला बरोबर घेऊन जाऊ शकता, अहंकाराने बळजबरीने घेऊन जाऊ शकता. काय हवंय तुमचा इगो की अहंकार? छत्रपती शिवाजी महाराज लढाई करायची गरज नव्हती ना. एवढी वाणी ते एक चांगली व्यक्तिमत्व होतं. त्यांनी ते वाणीने समोरच्याला कंट्रोल करायला पाहिजे ना. का त्यांनी अति म्हणजे अपेक्षा आपलं सर्व हे होतं तरी का गड किल्ले जिंकवायचे, आपलं म्हणजे स्वराज्य स्थापन करायचं, लढाई केलं ना. सेल्फ रिस्पेक्टचा आवाज कमी झालाय. स्वकर्तृत्वाने त्याच्यामध्ये गनिमी कामं असेल, त्याच्यामध्ये छुप्या कारवाया असतील, पण ते सेल्फ रिस्पेक्टने केलेले ना की अहंकाराने केलेले आहेत. अहंकाराने जर महाराजांनी करण्याचा प्रयत्न केला असता ना तर आज आपण ज्या स्वराज्यामध्ये फ्रीली बसलोय आपण कधीच बसू शकलो नसतो. वाव, येस. रिस्पेक्टफुल क्लॅपिंग करताल पा. येस मॅडम, तुमचं काय ओपिनियन आहे? अहंकार आणि इगो ही साईड जे तुम्ही बसलेला आहात ती साईड तुमची रिस्पेक्टची आहे, सेल्फ रिस्पेक्ट. अफजल खानाला जो इगो होता, सर रिस्पेक्ट स्वतःची जर केली ना माणूस खूप पुढे जाऊ शकतो. आणि इगो मध्ये आला ना जो पुढे गेलाय ना तो पण तितकाच रिटर्न येऊ शकतो. बाबर, तुमचं काय ओपिनियन आहे याच्यावरती? आता मॅडमच्या प्रश्नाला आपण जाऊया. मॅडमचा प्रश्न असा आहे, सेल्फ रिस्पेक्ट जर असेल तर आपण खूप पुढे जाऊ शकतो, आनंदाने जाऊ शकतो, सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ शकतो. आणि इगो जर आला तर परत आपण पाठीमागं येण्याचे चान्सेस जास्त आहेत. काय वाटतं तुला? तुम्हाला ते निर्माण करण्यासाठी कोणी प्रवृत्त केलं? इगोनी केलं का? नाही, इगो म्हणजे जेव्हा आपण स्टेप वाढत जातो ना आपल्या ह्याच्या सक्सेसच्या, तेव्हा इगो हा आपोआप येतोच. येतो म्हणजे तुम्ही इगोनुसार का बोलता? अफजल खानाचं मला एक्झाम्पल. बरं, ठीक आहे, ओके. अफजल खानाला त्याच्या शरीर यष्टीचा खूप गर्व होता की त्याला असं वाटलं की नाही का आओ शिवाजी हमारे गले मिलो. हां हां हां. त्याला असं वाटलं की मी याला एका ह्याच्यामध्ये मारू शकतो. येस पण त्याच्या गर्विष्ठपणामुळे त्याच्या इगोमुळे महाराजांनी त्याच्या कोथळा बाहेर काढला. Yes, yes. महाराजांनी बुद्धीचा वापर केला Wow, पण yes. त्याचा अहंकार ते हरला. सर त्याला खात्री होती की मी ह्याला मारेलच, म्हणून त्याने शामियाना बनवून महाराजांना तिथे बोलवून घेतलं. पण त्याला गर्व होता स्वतःच्या तब्येतीचा की मी याला, आणि महाराज त्याच्या पुढे साहजिकच थोडेसे कमी वाटले त्याला अहंकार होता. आणि त्या अहंकारापायीच त्याचा स्वतःचा जीव गेलेला आहे अफजल खानाचा. हां मॅडम बोला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे म्हणजे सर्व काही होतं. प्रश्न असा आहे, सेल्फ रिस्पेक्ट की इगो कसा प्रूव्ह करणार आणि प्रूव्ह मधून इम्प्रूव्हमेंट क्रिएट करायची आपल्याला? सेल्फ रिस्पेक्ट हा महत्त्वाचा आहे, कारण सेल्फ रिस्पेक्ट आपल्याला पुढे नेण्याची चालना देतो. म्हणजे अहंकार म्हणतो मीच बरोबर आहे आणि सेल्फ रिस्पेक्ट म्हणतो मी बरोबर चालतो. आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांकडे सर्व काही होतं पण तरी त्यांना स्वाभिमान होता. म्हणजे त्यांना ते स्वराज्य उभं करायचं होतं, पण आजही त्यांचं नाव घेतलं जातं. हे सगळे स्वाभिमानामध्ये म्हणतात की आपण सगळ्यांना बरोबर घेऊन आपला स्वाभिमान म्हणजे स्वाभिमान बरोबरच आपण सगळ्यांबरोबर जाऊ शकतो. पण असं सगळ्यांना बरोबर घेत बसलो ना आपण तर आपण मागं राहतो, मला असं वाटतं. मग तिथं इगो हा पाहिजेच की आपण स्वतः पुढे जाऊ तेव्हा आपण दुसऱ्याला पण बरोबर नेणार ना. आपण असं जर असतं सगळ्यांना सर महाराजांनी स्वराज्य उभं एकट्याच्याने कुठलंही नाही मॅडम, मॅच नाही होत. नाही. हां एखादा एम्पायर तयार करायचा असेल तर एकट्याच्याने होऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला सोबतीला असावेच लागतात. येस बरोबर. येस, सेल्फ रिस्पेक्ट इम्पॉर्टंट सेल्फ आहे. रिस्पेक्ट इम्पॉर्टंट. महाराजांचा इगो जेव्हा वरते ना तेव्हाच महाराज सगळ्यांना घेऊन जायला पुढे होणार. इगो नाही, स्वाभिमानाने त्यांनी एकत्र मग केलं. सर म्हणतात तसं मग महाराजांकडे सगळं होतं किंवा शुद्ध वाणी होती, महाराजांच्या बोलण्यामध्ये एवढी ताकद होती की मग ते बोलण्यावरून त्यांनी सगळं अचीव करायला पाहिजे होतं. मग त्यांनी लढाई वगैरे असं का केलं मग असं होतं. महाराजांना इगो जर असता तर महाराजांनी फक्त मराठाच गोळा केले असते ना की 18 पगड जातीतले येस मावळे येस, गोळा केले सेल्फ असते. रिस्पेक्ट. क्लॅपिंग करता आलं एक वेळेस. कारण त्यांनी फक्त आणि फक्त जातभेद न करता सर्व समान आहेत असा अधिकाराने सगळ्यांना बरोबर घेऊन आले. त्यामुळं एक स्त्रीची इच्छा होती. काय होती? बोला. हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची. एक स्त्रीची इच्छा होती आणि ते होत्या जिजामाता. तर मग तुमचा काय विचार याच्यावरती? आत्ता सध्या तरी रिस्पेक्ट हा मला वाटतं एक प्रभावशाली काम करत आहे.
इगोला आता स्टॉप करण्याचे काही त्यांच्याकडं खूप मोठ्या बिचवा क्रिएट केलेले आहेत त्यांनी. मॅडमचं एक्झाम्पल आहे सर. लास्ट वीक मध्ये त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी त्यांच्या ननंदेला विचारलं की काय मुलासाठी मी कुठल्या स्कूलला वगैरे हे करू. तर त्यांना त्या व्यक्तीकडून त्यांचा इगो हर्ट झाला आणि त्याच्यामधून त्यांच्यामध्ये सेल्फ रिस्पेक्ट क्रिएट झाला. येस मॅडम, याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे? मॅडम जे बोलताय तर सेल्फ रिस्पेक्टच महत्वाचं असं तुम्हाला वाटतं का? नाही, माझा इगो हर्ट झाला ना पण. अरे पण त्यातून तुम्ही काय सेल्फ झालं? रिस्पेक्ट क्रिएट केला असं तुम्हाला वाटतं का? नाही, मग मी त्या वाक्याला बदलल, माझा इगो हर्ट झाला म्हणून मग मी पुढे गेले. मॅडम, पण त्यातून गरज self कोणाची respect- मी काय पडली? म्हणते? हा, मग मी तेच म्हणते. पण सर त्यांनी तुमचं एक्झाम्पल मॅडम तुम्ही एक रिमाइंड करा की त्यातून त्यांनी असं ठरवलं नाही, पण की मॅडमने आता असं बोललेलं आहे आता की मॅडम असं म्हणताय आज सेल्फ रिस्पेक्ट आणि इगो आहे. बॅकला पण जर गेलो तर त्यावेळेस नॉलेज आणि एक्सपिरियन्स होता, तर मॅडमने आता पार्टी चेंज केलेली आहे. हा. तुमचं काय म्हणणं आहे? आता विषय वेगळा आहे ना. त्यातून त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट क्रिएट झाला आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मनाने त्या समोरच्या व्यक्तीचं ना ऐकलं. त्यांचं साहजिकच आहे, इगो हार्ट झाला. माझं म्हणणं- सेल्फ मग इगो महत्वाचंच आहे ना. इगो हर्ट झाल्यानंतर सेल्फ रिस्पेक्ट क्रिएट होतो. पण पहिले इगोच येतो ना. मग एक नंबरला इगो झाला, दोन माझं नंबरला सेल्फ म्हणणं- रिस्पेक्ट मधून त्या पुढे गेल्या. मॅडमला गरज का पडली नंदेकडे जायची? मॅडमने स्वतः सर्च करायचं. गाडी चालू शकतात, पायी चालू शकतात, सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. बरेच कॉलेज आहे, शाळा आहे, जाऊन पाहणे, तिथं बसणे. त्यावेळी त्या गरजू होत्या, त्या गरजू होत्या अशी त्यावेळी. कोणती गरज होती का? आजच त्यावेळी मुलांना गरजू होत्या त्या. सर्वांनी तुम्ही आजचा दिलेला जो टाइम खूप महत्त्वाचा होता आणि त्या वेळेमध्ये खूप सुंदर असं तुम्ही सगळ्यांनी सेल्फ रिस्पेक्ट आणि इगोवरती तुम्ही डिस्कस केला. बट जे काही स्पेसिफिक पर्टिक्युलर तुम्ही काही कम्युनिकेट करताय बट बाकीचे सगळे ऑब्स करताय दोन्ही इयरने, तर मला वाटतं ब्रेन स्टोरेज नाही झाला पाहिजे, तर त्याला आपण थोडंसं एम्प्टी करण्याचं काम करूया. तर हां सर्वेश, तेरा ओपिनियन क्या है इसके बारे में? हे जे सगळं ओव्हरऑल झालं आहे त्याच्यामधून कोण असं वाटतं तुला की त्याचं काय म्हणतात ना कम्युनिकेशन, त्या टॉपिकवरती, एक्झाम्पलवरती सगळ्यात जास्त पॉवरफुल एनर्जी आहे? बोलो ना, इसके आगे बोलो. तो हाथ इथं लावतोय ना, सब यहाँ से काम चलता है, तो बोलो ना. अरे बोल ना, बिंदासली बोलणार, का टेन्शन घेतो? हां मॅडम, तुम्ही काहीतरी मध्येच बोलणार होतात. हां नाही सर, सेल्फ रिस्पेक्ट जास्त इम्पॉर्टंट आहे. की सीतानी लाईफ आणि सेल्फ रिस्पेक्टमध्ये सेल्फ रिस्पेक्ट चूज केला. लाईक ते बोलले होते ते जेव्हा लंकेपासून बाहेर आले नाही, परत घरी आले रिटर्न, सो त्यांना कोणी ॲक्सेप्ट नाही केलं की त्यांना तिच्यावर भरोसा नव्हता की तिथं ती नीटच राहिली असं. सो तिने सगळ्या सभेसमोर आहे ना सेल्फ रिस्पेक्टला चूज केलं आणि त्याग दिला लाईफचा धरतीवर. ओके. हां मॅडम, तुम्ही? हे बोले. सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाची आहे. म्हणजे आपण कोणती गोष्ट करायला गेलो की ती स्वाभिमानानेच करायला पाहिजे. असं वाटलं नाही पाहिजे की आपण त्याच्यामध्ये इगो येतोय की काय, म्हणजे स्वाभिमानाने केली पाहिजे. तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट वालेला तुमच्यामध्ये इगो आहे का मॅडम? सर, इगो प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो. जसं ते म्हणजे सरांनी तुम्हाला असं सांगितलं, म्हणायचं की इगो नाही, इगो महत्वाचा नाहीये सर, पण इगो आहे असं म्हणायचं? पण इगो सगळ्यांमध्ये असतो. तो नाही नाही, तुम्हाला प्रश्न आहे, इगो तुमच्यामध्ये आहे का? सर, माझ्यामध्ये तर इगो नाहीये, कारण की मी कधी कुठल्या गोष्टीवर म्हणजे नाही का तसं कधी करतच नाही. पण जे काही आहे ते मी सेल्फ रिस्पेक्टने पुढे जाते. ओके, नाईस. हां मॅडम, तुमच्यामध्ये इगो आहे का? हाँ, जैसे अभी मैडम ने बोले. नहीं मैडम ने नहीं, आप बताओ, आप में ईगो है क्या? हाँ सर, उसी टॉपिक पे बोलूँगा. मतलब ईगो तुझ्यामध्ये आहे का? तुमच्यामध्ये इगो आहे का? ईगो नहीं, ईगो रखना भी नहीं चाहिए सर, क्योंकि ईगो नहीं नहीं, आप में ईगो है क्या, ये बताओ. नहीं है सर. नहीं है. नहीं है सर. ओके. हाँ, इसके लिए मेरे रखना भी नहीं चाहिए. नहीं नहीं नहीं, आप में ईगो है क्या? हारती है. नहीं और ये- self नहीं नहीं मैडम, बात ये है, मेरा क्वेश्चन ये है, आप में ईगो है या नहीं, सिर्फ जवाब देना, ये सर नो. नो सर. नो. ओके. हाँ मॅडम, आप में ईगो है? हा आहे, थोडासा आहे, पण आहे. पॉझिटिव्ह ईगो है. पॉझिटिव्ह. तुमच्यात ईगो आहे? हो सर, खोटं का बोलायचं.
अरे बोलू द्या, काय प्रॉब्लेम. हां, तुमच्यात इगो आहे? बरोबर बोलली होती. हाँ बोलिए. नो. इगो आहे? नो. मॅडम इगो आहे? तुमच्यामध्ये सेल्फ रिस्पेक्ट आहे का? सेल्फ रिस्पेक्ट आहे का? हां, कसं प्रूव्ह करणार? क्रॉस लाईन चेंज होते बरं का, लक्षात ठेवा. आता ऑब्झर्व करा. हां, शांत बसणं म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट, शांतीचं प्रतीक. हां, आहे, कारण काही पण करण्याची सेल्फ रिस्पेक्ट आहे आपल्यामध्ये. काही करण्यासाठी आपलं स्वतः धडपड करावं लागते आणि इगो पण पाहिजे, पण पॉझिटिव्ह नाही, सेल्फ रिस्पेक्ट आहे का? आहे. कसं स्वतः- प्रूव्ह करणार? आपण स्वतः सिद्ध केलं पाहिजे. नाही, आपण नाही, तुम्ही काय करणार? मी कोणतीही गोष्ट करण्यासाठी स्वतः धडपड करते. फॉर एक्झाम्पल, एखादं काय एक्झाम्पल देताल? म्हणजे मी आता क्लास वगैरे जर करायचं आहे, त्याच्यात अचिव्हमेंट करायची आहे, तर त्यामध्ये मी प्रोग्रेस करण्यासाठी स्वतः सेल्फ रिस्पेक्ट. ओके मॅडम, सेल्फ रिस्पेक्ट आहे का? हो सर. कसं प्रूव्ह करणार? प्रत्येकामध्ये स्वाभिमान असतो नाही का. नाही, तुमच्यामध्ये आहे का? हो. नेक्स्ट. सर, साहजिक आहे, कारण वाघाला पण शिकार करण्यासाठी 2 पावलं पुढे यावं, मागं जावं लागतं, तेव्हा तो पुढे जातो. आणि ते करण्यासाठी त्याला ती प्रेरणा मनातूनच पाहिजे. तो जागेहून तर नाही पळू शकत. मला पण स्वाभिमान आहे, पण कसा, मला मदतीची गरज आहे, साहजिक आहे. मी कुणाकडे जाणार, मदत घेणार आणि ते करणार, पण त्याला मदत लागली त्यावेळेस पण मी जाणार. हा माझा मॅडम, स्वाभिमान आहे का तुमच्यामध्ये? हो आहे. कसं आहे? स्वाभिमान म्हणजे की मी माझ्या आर्थिक परिस्थिती माझी मी स्वतः हे केली.